आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव फार्मर्स डे पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे। कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या गोदावरी विकास प्रतिष्ठानच्या फार्मर्स डे पब्लिक स्कूलच्या 7व्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन आमदार आशुतोष काळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांच्या उपस्थितीमध्ये 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता पार पडला। फार्मर्स डे पब्लिक स्कूलचे चेअरमन पंडितराव चांदगुडे यांच्या निदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन झाले। या स्नेहसंमेलना कार्यक्रमादरम्यान पत्रकार परिषदही घेण्यात आली। चासनळी परिसरामध्ये फार्मर्स डे पब्लिक स्कूलच्या माध्यमातून पालकांची इच्छा पूर्ण होत असून मुलांना दर्जेदार प्रकारचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत असल्याने पालकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले। या स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये गावातील पालकांचाही व ग्रामस्थांचाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। या स्नेहसंमेलनात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कला व डान्स या पद्धतीने ग्रामस्थांची व आलेल्या पाहुण्यांची मने जिंकली। यावेळेस गोदावरी विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त रविराज चांदगुडे, युवराज चांदगुडे, माधुरी युवराज चांदगुडे, स्कूलच्या प्राचार्या अर्चना बोरावके व फार्मर्स डे शिक्षक वृंद उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख, नवनाथ उल्हारे, कोपरगाव। आपली शाळा ग्रामीण भागामध्ये सुरुवात झाली। ग्रामीण भागामध्ये सुरुवात होऊन सुद्धा चांगल्या प्रकारचं इंग्रजी शिक्षण आपल्याला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न यांनी केलेलं आहे। आणि बघता बघता आता 7वं वर्ष आपलं या स्नेह संमेलनाचं आहे। 2017 साली स्थापन झालेली संस्था मध्यंतरीच्या काळामध्ये कोविड आला आणि सर्व शाळा कॉलेज असतील बंद होते, अनेक उद्योग व्यवसाय आपले बंद होते। परंतु अशाही अडचणीच्या काळामध्ये ही शाळा चालू राहिली, पुढे अजून चालू आहे। आणि आज 1ली ते 4थी नर्सरी ते 4थी या सर्व स्टँडर्ड मध्ये सर्व मिळून 215 विद्यार्थी आपल्याला हे शिक्षण घेताना दिसत आहेत। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि संस्थेचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला शाळेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला खऱ्या सुजयदादा विखे पाटील देखील येणार होते, परंतु काही कारणास्तव येऊ शकले नाही। त्यांचे प्रतिनिधी डॉक्टर कादर खेमाले आणि ते आले असते तर अजून कार्यक्रमाला जरा वेगळं स्वरूप आपल्याला बघायला मिळालं असतं। मी काय फार आपला वेळ न घेता आपल्याला शुभेच्छा देतो। आपण या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घेण्याचं काम प्रामाणिकपणे करताय आणि सर्व पालकांकडनं आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसादही मिळतो। शाळेला खूप खूप शुभेच्छा। आणि हे जे काही विद्यार्थी या शाळेमधून आपण घडताय ते पुढे जाऊन निश्चितपणे आपल्या गावाचं शाळेचं नाव तर मोठं होणार आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागातून विद्यार्थी निश्चितपणे आपलं नाव मोठे करतील, आपल्या गावाचं नाव मोठे करतील यात कुठली शंका नाही। एवढं म्हणतो आणि या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने मला बोलवलं। आणि विधानसभेची निवडणूक आता 3च महिने होणार आहे आणि चासनळीला येण्याचा योग खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला। म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे देखील आभार मानतो। मला परत एकदा आपण सर्वांनी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। आपले अनेक कामं करण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये मी केला आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने पुढे देखील करत राहील एवढीच आपल्या सर्वांना ग्वाही देतो। आपल्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।